महाराष्ट्रीयन रेसिपीजमध्ये मसाल्यांचं महत्त्व खूपच जास्त आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण बऱ्याच रेसिपीजमध्ये आपण वापरतो. तर आज मी तुम्हाला हे कांदा खोबऱ्याचं वाटण काय प्रमाण घेऊन करायचं ते दाखवणार आहे. त्याचबरोबर ते कसं स्टोअर करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी 2 टेबलस्पून तेल आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया. मी गॅस ऑन करतेय. इथे 2 कप कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत, ते आपण आता तेलात घालून घेऊया. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे, छान सोनेरी असा रंग आलेला आहे. आता ह्याच्यात एक एक करून आपण बाकीचे जिन्नस घालणार आहोत. आता ह्यात मी 8-10 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे. 1 इंच आल्याचे तुकडे मिक्स करून घेऊया. इथे मी कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत. हे कोथिंबिरीचे देठ जे असतात ह्याच्यात स्वादही खूप छान असतो आणि हे पौष्टिक सुद्धा असतात. ते आता कापून ह्या वाटणात घालून घेऊया. इथे आता 2 टीस्पून एवढी बडीशेप घेतलेली आहे, 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून तीळ, 2 टीस्पून धणे, 7-8 काळी मिरी. आता इथे मी 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 हिरव्या वेलच्या आणि 6-7 लवंगा घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया. कांद्याबरोबर हे सगळं आपण परतून घ्यायचंय. कांदा आणि सगळे खडे मसाले छान परतून झालेले आहेत, रंगही सुंदर आलेला आहे. तर इथे मी सुकं खोबरं 1 कप किसून घेतलेलं आहे. जर घरात सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. कांदा मी 2 कप घेतला होता, तो परतल्यावर 1 कप होतो आणि म्हणूनच 1 कप कांदा आणि 1 कप खोबरं असं त्याचं प्रमाण होतं. आता हे खोबरं सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचे. इथे 5-6 मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता त्याचे देठ काढून टाकायचे आहेत. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर बिया ठेवल्या तरी सुद्धा चालतील. आता ह्या मिरच्या यात घालून घेऊया. इथे मी काश्मीरी मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही मिरच्या वापरू शकता. कांदा आणि खोबरं छान परतून झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि आता थोडा वेळ हे या पॅनमध्ये आपल्याला परतवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटं ह्या पॅनमध्ये परतवून झाल्यावर आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊया. परतलेलं कांदा खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण ते बारीक वाटून घेणार आहोत. पण वाटताना एक लक्षात ठेवायचं की पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये. अगदीच गरज लागली तर चमचाभर तेल घालून हे आपण वाटून घ्यायचे. तर आता मी यात थोडंसं मीठ सुद्धा घालणार आहे. ह्याचं कारण असं आहे की मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. अशा प्रकारे हे कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. इथे मला वाटण करताना जास्तीचं तेल घालावं लागलेलं नाहीये. अशा प्रकारे कांदा आणि खोबऱ्याचं खमंग असं वाटण तयार आहे. हे तुम्ही 2 महिने एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. त्याचप्रमाणे अगदी ओल्या भाज्या, सुक्या भाज्या किंवा आपण भरली मिरची किंवा भरली वांगी करतो त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर हे नक्की करून बघा आणि अशाच बेसिक छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात.